घडणार आहे। पूर्वीची वस्तू त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ही त्याला मिळणार आहे। आणि तुम्हाला आठवत असेल की 10 वर्षापूर्वी त्यावेळी 2014 साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने अत्यंत फ्रिजिड, ज्याला इंग्लिश शब्द आहे, अशा अवस्थेमध्ये ती अर्थव्यवस्था होती, विकलांग अवस्थेत अर्थव्यवस्था होती। भ्रष्टाचार, अर्थव्यवस्थेत भुसभुशीत अर्थव्यवस्था, घसरलेला दर, वाढलेली महागाई निर्देशांक 2 आकड्यापर्यंत पोहोचला होता। इथून तीच अर्थव्यवस्था गेल्या 10-11 वर्षांमध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत, योग्य पावलं टाकत, जनतेला दिलासा देणारी पावलं टाकत केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं, त्या दृष्टीने मोठं पाऊल पडलेलं आहे। या जीएसटीचा फायदा हा पूर्ण सरकार कोणाचाही असो, कदाचित कर्नाटकमध्ये भाजप सरकार नाहीये पण तिथल्या मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार नाहीये पण तिथल्याही मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार आहे। त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, उद्योजक या सगळ्यांसाठी या जीएसटी बदलाचा उपयोग होणार आहे। आणि घसघशीत बदल हे सगळे केले आणि त्यामुळे हा समृद्धीचा एक प्रकारे मध्यमवर्गीयाच्या, गोरगरिबांच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे असं वर्णन याचं मी करतो।